नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, बघा ठिकाणी आपण आज जे की बघा महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी आज आपण सराव प्रश्नपत्रिका ठिकाणी हे पाहणार आहोत। मित्रांनो बघा, आजचा हा बघा आपला जो काही संपूर्ण काही भाग आहे तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा आपल्या चॅनलला मित्रांनो आताच तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब मात्र करून घ्या। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्या पेपरचा पॅटर्न आहे मित्रांनो, जे की बघा या ठिकाणी 80 प्रश्न हे बघा जे की 80 गुणांसाठी मित्रांनो येणार आहेत। तर बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे बघा मित्रांनो, हे संपूर्ण प्रश्नसंच बघा पोलीस पाटील मित्रांनो बघा जे की परीक्षेला रिपीट झालेली आहेत, म्हणून मित्रांनो बघा एकही प्रश्न मिस करू नका। प्रत्येक प्रश्न मित्रांनो बघा वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि बघा संपूर्ण प्रश्न मित्रांनो पाठांतर मात्र करायला विसरू नका। तर बघा प्रश्न पहिला, सहसंबंध आपल्याला ओळखायचा आहे। तर मित्रांनो बघा, जर डॉक्टरचा संबंध जर बघा रुग्णाशी असेल तर बघा शिक्षकाचा संबंध कशासोबत? तर मित्रांनो बघा, ज्याप्रमाणे डॉक्टर मित्रांनो बघा जे की डॉक्टरचा संबंध हा रुग्णासोबत असतो, त्या प्रकारे बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा जे की जे की बघा शिक्षकाचा संबंध हा मित्रांनो बघा विद्यार्थ्यासोबत असतो। ओके, जे की बघा क्रमांक विद्यार्थी बघा आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो इकडे राईट आन्सर बघा होणार आहे। ओके, पुढचा दुसरा प्रश्न बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर मित्रांनो बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा आपल्या भारतामधील मित्रांनो जे की सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक ब राजस्थान बघा, लक्षात ठेवून घ्या। मित्रांनो बघा, राजस्थानची जर तुम्हाला राजधानी विचारलं तर ती आहे बघा मित्रांनो जयपूर। ओके, उत्तर प्रदेशची समजा विचारलं तर उत्तर प्रदेशची आहे बघा मित्रांनो लखनौ, आणि मध्य प्रदेशची विचारलं तर ती आहे बघा भोपाळ, आणि आपल्या महाराष्ट्राची माहीतच आहे मुंबई। ओके, एवढ्या बाबी बघा लक्षात ठेवून घ्या। पुढचा बघा, सत्यमेव जयते हे उद्गार कशातून घेण्यात आले आहे? तर मित्रांनो बघा, सत्यमेव जयते हे जे काय बघा मित्रांनो उद्गार आहे बघा, हे उद्गार मित्रांनो कशामधून घेण्यात आलेलं आहे? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक क बघा जे की उपनिषदामधून मित्रांनो बघा हे उद्गार या ठिकाणी जे की घेण्यात आलेलं आहे। ओके, पुढचा बघा, भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण? तर मित्रांनो बघा, आपल्या भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक बघा जे की इंदिरा गांधी ही आहे, लक्षात ठेवून घ्या। मित्रांनो बघा, यासोबत प्रतिभा पाटील या बघा जे की मित्रांनो आपल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती महिला, जे की मित्रांनो बघा पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत। यासोबत सरोजिनी नायडू बघा मित्रांनो आपल्या भारताच्या पहिल्या बघा जे की राज्यपाल आहेत, लक्षात ठेवून घ्या। ओके, बघा या काय मित्रांनो बघा मी तुम्हाला जे काही बघा गोष्टी सांगत आहे मित्रांनो ते एकदम IMP आहेत, म्हणून मित्रांनो बघा लिहून घ्या आणि लिहून घेऊन बघा आत्ताच्या आता जे की पाहिजे तुम्ही पाठांतर मात्र अवश्य करून घ्या। ओके, पुढचा, गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर मित्रांनो बघा, गोदावरी नदीचा उगम बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतं। मित्रांनो बघा जे की त्र्यंबकेश्वर या ठिकाणी बघा मित्रांनो हे ठिकाण नाशिक मित्रांनो बघा या जिल्ह्यामध्ये आहे। मित्रांनो बघा, जर त्र्यंबकेश्वर नसेल तर मित्रांनो बघा नाशिक या ठिकाणी पर्यायामध्ये असू शकते। ओके, यासोबत मित्रांनो बघा भीमाशंकर या ठिकाणाहून मित्रांनो भीमा या नदीचा उगम होतो, लक्षात ठेवून घ्या। ओके, बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो, तर संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो बघा, संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना ही बघा जे की मित्रांनो क्रमांक ब 1945 मध्ये मित्रांनो झाली आहे। ओके, जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। पुढचा प्रश्न बघा, तर बघा या ठिकाणी मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची तुम्हाला बात सांगतो, तर ती म्हणजे काय? मित्रांनो बघा, पोलीस पाटील परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला मित्रांनो 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 7414 939307 या मित्रांनो बघा जी क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका। मित्रांनो बघा लगेच मिळून जाईल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप मित्रांनो PDFच्या फॉर्मॅटमध्ये। मित्रांनो बघा, या आपल्या महाठोकळ्यामधले मित्रांनो बघा जवळपास जे की मित्रांनो बघा संपूर्ण प्रश्न मित्रांनो तुम्हाला बघा येणार आहे, जे की पोलीस पाटील मित्रांनो भरतीला जे की पाहायला मिळणार आहेत। म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका, वेळ न लावता मित्रांनो बघा लगेच हा आपला महाठोकळा बाय करून घ्या, खरेदी करून घ्या। मित्रांनो बघा, सध्याच्या काळामध्ये 150 रुपये काहीही रक्कम नाही, म्हणून बघा मित्रांनो आवश्यक खरेदी करून घ्या मित्रांनो, आणि आताच या पूर्ण बघा जे की मित्रांनो महाठोकळ्याचा अभ्यास करायला सुरुवात करून टाका। ओके, बघा सातवा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू कोठे झाला? तर मित्रांनो बघा जे की छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू कोठे झाला? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक क तुळजापूर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की बघा क्रमांक क करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढचा प्रश्न बघा,
पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले? तर मित्रांनो बघा, पानिपतचं तिसरं युद्ध हे बघा जे की मित्रांनो क्रमांक ड जे की 1761 मध्ये झालेलं आहे. यासोबत बघा 1526 मध्ये मित्रांनो बघा पानिपतचं पहिलं युद्ध झालं आणि 1556 मध्ये बघा जे मित्रांनो पानिपतचं दुसरं युद्ध झालं आणि पानिपतचं तिसरं युद्ध कधी झालं तर ते म्हणजे बघा जे की 1761 लक्षात असू द्या. जे की बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु कोण होते? तर मित्रांनो बघा जे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु कोण होते तर म्हणजे बघा जे की क्रमांक अ मित्रांनो रामदास स्वामी हे होते. लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा पोलीस पाटील परीक्षेला बघा जे की या ठिकाणी काही जास्त तुम्हाला अवघड लेवलचे प्रश्न विचारले जाणार नाहीत मित्रांनो. या ठिकाणी बघा या आपल्या जे मित्रांनो बघा व्हिडिओमध्ये ज्या प्रकारचे मित्रांनो तुम्हाला प्रश्न या ठिकाणी बघा जे की पाहायला मिळत आहेत मित्रांनो त्या स्वरूपाचे बघा जे की तुम्हाला प्रश्नांचं मित्रांनो बघा एकदम सोपे तेवढे मित्रांनो बघा प्रश्न या ठिकाणी बघा जे की तुम्हाला मित्रांनो पोलीस पाटील भरतीमध्ये मित्रांनो जे की तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणून जास्त काही अवघड तुम्हाला या ठिकाणी करून बघा टाईम वेस्ट करू नका. ओके, जास्त काही करून तुम्ही या ठिकाणी टाईम वेस्ट मात्र करायला या ठिकाणी भाग पडू नका. फक्त आणि फक्त मित्रांनो तुम्ही स्मार्ट वर्क करा मित्रांनो, स्मार्ट वर्क. ओके, हा जमाना स्मार्ट वर्कचा आहे. बघा पुढे बघा पुढचा प्रश्न. तर संभाजी महाराजांचे समाधी स्थळ कोठे आहे? तर मित्रांनो बघा संभाजी महाराजांचं समाधी स्थळ कोठे आहे तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो ब वडू बुद्रुक या ठिकाणी आहे. जे की बघा क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे सिंहगडाचे पूर्वीचे जुने नाव काय होते? तर मित्रांनो बघा सिंहगडाचे पूर्वीचे जुने नाव हे बघा जे की मित्रांनो क्रमांक अ जे की कोंढाणा असं होतं. मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो बघा मुंबई या विद्यापीठाची स्थापना बघा जे की मित्रांनो क्रमांक ब 1857 मध्ये झालेली आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दिवस हा जो काही आहे मित्रांनो बघा जे की क्रमांक 2 डिसेंबर या दिवशी मित्रांनो साजरा केला जातो. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा यासोबत राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा राष्ट्रीय क्रीडा दिवस हा जे की बघा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ड बघा 29 ऑगस्ट आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे भारतातील सर्वाधिक साक्षर असलेले राज्य कोणते आहे? तर मित्रांनो बघा आपल्या भारतामधलं सर्वाधिक साक्षर राज्य बघा जे की क्रमांक अ केरळ हे आहे. तर सर्वाधिक मित्रांनो बघा मागासलेलं राज्य जर तुम्हाला विचारलं तर ते आहे बघा मित्रांनो बिहार हे राज्य जे की लक्षात ठेवून घ्या. ओके, जे की बघा क्रमांक अ आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे सिंधू संस्कृतीचा शोध बघा कोणी लावला आहे? तर मित्रांनो बघा सिंधू या संस्कृतीचा बघा जे की शोध कोणी लावला? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब रखवालदास बॅनर्जी यांनी मित्रांनो बघा जे की आपल्या प्रश्नाचं बघा जे की मित्रांनो आन्सर असणार आहे. मित्रांनो रखवालदास बॅनर्जी यांनी बघा जी सिंधू मित्रांनो संस्कृतीचा बघा जे की शोध यांनी लावलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. पुढे बघा आता महाजनपदे किती होती? तर मित्रांनो बघा महाजनपदे एकूण किती होती तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक अ मित्रांनो 16 महाजनपदे होती. ओके, प्लासीची लढाई कधी झाली? तर मित्रांनो बघा प्लासीची लढाई ही बघा जे की मित्रांनो क्रमांक ड जे की 1757 मध्ये मित्रांनो या ठिकाणी झालेली होती. ओके, प्लासीची लढाई लक्षात ठेवून घ्या. पुढे जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाला? तर मित्रांनो बघा जालियनवाला बाग हत्याकांड हा कधी झाला तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो 1919 वर्षी मित्रांनो बघा या ठिकाणी जे की जालियनवाला बाग हत्याकांड हा या ठिकाणी जे की झालेला होता. पुढे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो बघा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते हा बघा जे की शेवटचा प्रश्न आहे 20वा. आणि मित्रांनो बघा या प्रश्नात जे की बघा योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि मित्रांनो आपला जर व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. आणखीन समजा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.